नमस्कार मित्रो, माझं नाव सौरभ आणि मी आपलं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल योजनावाल्यावर. तर बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कामगारांच्या मुलांना 1,00,000 रुपयापर्यंतची स्कॉलरशिप दिल्या जात आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या वर्गानुसार तुम्हाला किती स्कॉलरशिप मिळेल, त्यासाठी कागदपत्र कोणते लागतील, अर्ज ऑनलाईन कसा करायचा, पात्रता काय असणार आहे याची सविस्तरपणे माहिती देणार आहोत. तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. सोबतच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काही तुमचे डाऊट्स असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा मला कळवू शकता. तर जास्त वेळ न करता चला व्हिडिओ आपल्याच्या व्हिडिओ करे. तर तुम्हाला तर माहीतच असेल, बांधकाम कामगार योजना ही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 2011 मध्ये सुरू करण्यात केली होती. या योजनेअंतर्गत राज्यातील निर्माण क्षेत्रातील कामगारांना जे आहे 37 पेक्षा जास्त योजनांचा थेट लाभ दिला जातो. यामध्ये शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक योजनासुद्धा ॲड केलेल्या आहेत. तर जे मुलं 1ली ते 10वी असो किंवा इंजिनिअरिंग असो किंवा डॉक्टर असो किंवा पदवीसाठी शिक्षण घेत आहे, तर तशा मुलांना 2,500 रुपयापासून तर 1,00,000 रुपयापर्यंतची स्कॉलरशिप या योजनेच्या माध्यमातून दिली जाते. ज्यामुळे गरीब परिवारातील जे स्टुडंट्स आहे, म्हणजे विद्यार्थी आहे, त्यांचं शिक्षण ते पूर्ण करावं आणि गरिबीमुळे त्यांना जे बाल कामगार वगैरेमध्ये वळले नाही पाहिजे आणि साक्षरता दर राज्याचा वाढून राहिला पाहिजे, त्यासाठी जे आहे ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर सगळ्यात आधी समजून घेणं महत्त्वाचं आहे की तुम्हाला जे आहे स्कॉलरशिप किती मिळणार. तर बघा, स्कॉलरशिप ही टप्प्याटप्प्यावर आणि शिक्षणाच्या टप्प्यावर आधारित असणार आहे. जसं जे 1ली ते 7व्या वर्गात शिक्षण घेत आहे, म्हणजे तुमचा जर जो अर्जदार आहे, जो विद्यार्थी आहे, तो 1ली ते 7वी वर्गात शिकत आहे, तर त्यांना वर्षाला 2,500 रुपये मिळतील. जर तुम्ही 8वी आणि 9वीमध्ये शिक्षण घेत आहे, तर 8वीत 5,000 रुपये आणि 9वीतसुद्धा तुम्हाला 5,000 रुपये मिळतील. त्यानंतर 10व्या वर्गात गेल्यानंतर 10वी, 11वी, 12वीमध्ये तुम्हाला 10,000 रुपये मिळतील. ठीक आहे. आणि त्यानंतर 12वी सुद्धा तुम्हाला 20,000 रुपये मिळतील. 11वी, 10वी आणि 12वीच्या मदत आता तुम्हाला सांगतो मी, या त्यानं 2 गोष्टी केलेल्या आहे. एक आहे फक्त 11वी 12वी शिकणारे आणि त्यानंतर काही ITI जसं डिप्लोमा असतात, ITI असतात, कोणी पॉलिटेक्निक करतात. तर जे पॉलिटेक्निक वगैरे करतात त्यांना 20,000 रुपये दिले जातात. जसं डिप्लोमातील कोणताही कोर्स 10व्यानंतर जो उच्च माध्यमिक डिप्लोमा कोर्स असतो त्यासाठी त्यांना 20,000 रुपये दिले जातील. पण त्याचसोबत जे विद्यार्थी अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग करत आहे त्यांना 60,000 रुपये वर्षाला ज्या या योजनेअंतर्गत स्कॉलरशिप दिल्या जाते. आणि सगळ्यात जास्त स्कॉलरशिप मिळते ती म्हणजे वैद्यकीय शिक्षण, म्हणजे जे मेडिकल, जसं कोणी MBBS करत आहे, कोणी डॉक्टर बनतो आहे, तर जोही वैद्यकीय शिक्षण प्राप्त करतो आहे त्यांना 1,00,000 रुपये प्रतिवर्ष. आणि ही सर्व जी आहे आर्थिक सहायता जी आहे लाभार्थ्यांना म्हणजे विद्यार्थ्यांना प्रति वर्षाला मिळते. 1ली ते 7वीपर्यंत 2,500 रुपये प्रतिवर्ष मिळणार. 8वी 9वीसाठी 5,000 रुपये, 10वी आणि 12वीसाठी 10,000 रुपये आणि त्यानंतर जर तुम्ही डिप्लोमा करत असेल तर 20,000 रुपये तुम्हाला मिळणार. त्यानंतर इंजिनिअरिंगसाठी 60,000 रुपये आणि डॉक्टरीचं जे मेडिकलचं कोणतंही स्ट्रीम असो त्यामध्ये तुम्हाला 1,00,000 रुपयापर्यंतची आर्थिक जी आहे मदत म्हणू शकता किंवा स्कॉलरशिप तुम्हाला या योजनेअंतर्गत दिल्या जाते. आता याच्यामध्ये आधारस्तंभ बघून घ्या आणि पात्रता काय राहणार आहे. तर पात्रता काही या प्रकारची राहणार आहे. हे बघा, पहिला आहे कामगार, कुटुंब, विद्यार्थी आणि संस्था. तर आपण पहिले पाहूया कामगार. तर कामगारमध्ये काय येणार, जे विद्यार्थी आहेत त्यांचे माता किंवा पिता परिवारातील कोणीही एक जे आहे BOC म्हणजे महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी विभाग जे मंडळ आहे त्यामध्ये नोंदणीकृत असलं पाहिजे. कामगाराचं वय 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असलं पाहिजे आणि गेल्या एका वर्षात म्हणजे 365 दिवसांमध्ये त्यांनी 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेलं असावं. ही पात्रता कामगारासाठी असणार आहे. म्हणजे तुमचे जे वडील किंवा आई राहील ज्यांनी रजिस्टर केलेलं आहे त्यांच्यासाठी. कुटुंब, तर कुटुंब महाराष्ट्र राज्याचं कायमस्वरूपी रहिवासी असलं पाहिजे आणि एका परिवारातील 2च मुलांनाही जे आहे याचा लाभ मिळेल, म्हणजे स्कॉलरशिपचा लाभ मिळेल. जर एका परिवारात जर समजून घ्या एक परिवार हा एका राशन कार्डवरून ठरवला जात असतो. जर एका राशन कार्डवर एकापेक्षा जास्त 3 जर समजून घ्या मुलं ॲड असतील किंवा मुली ॲड असतील तर त्यातील फक्त 2घांनाच लाभ मिळेल. ही गोष्ट मात्र लक्षात असू द्या. त्यानंतर विद्यार्थी, तर ज्या विद्यार्थ्यांना 50% जास्त मार्क मिळतील, पर्सेंटेज असतील, त्यांनाच जे आहे ही स्कॉलरशिप मिळेल. शाळेत आणि कॉलेजमध्ये उपस्थिती 75% असली पाहिजे आणि याचं तुम्हाला जे प्रमाणपत्रसुद्धा अर्ज करताना अपलोड करावं लागतं. ही गोष्ट मात्र लक्षात असू द्या. त्यानंतर सरकारी मान्यताप्राप्त शाळा, विद्यालय किंवा संस्थेत शिकत असावा. विद्यार्थी जर प्रायव्हेट स्कूलमध्ये शिकत असेल, कॉलेजमध्ये शिकत असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तर ही काही योजनेची पात्रता आहे. आणि यासाठी आता डॉक्युमेंट्स कोणते लागतील, तर सगळ्यात आधी बांधकाम कामगार कार्ड, जे तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते लागेल.
त्यानंतर आधार कार्ड हे पालकाचं आणि जो शिकत आहे मुलगा किंवा मुलगी, जो विद्यार्थी आहे त्यांचं, त्यानंतर शैक्षणिक प्रमाणपत्र, बोनाफाईड सर्टिफिकेट हे दोन्ही तुम्हाला कॉलेजमधून किंवा शाळेमधून मिळून जातील. त्यानंतर बँक पासबुक, उपस्थिती प्रमाणपत्र ज्यामध्ये तुम्ही 75% जास्त तुमची जे उपस्थिती शाळेत असली पाहिजे ते, जातीचा आणि रहिवासी दाखला आणि स्वघोषणापत्र वगैरेची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. ठीक आहे. तर आता तुम्हाला सांगतो मी का अर्ज वगैरे कसा करायचा, आणि त्याआधी अर्ज करायची शेवटची संधी मी तुम्हाला सांगून देतो. 30 जून 2026च्या आधी तुम्हाला हे अर्ज करणं गरजेचं आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि होऊ शकतं की शेवटची संधी म्हणजे जे अंतिम मुदत आहे ती वाढू शकते, परंतु अद्याप त्याबद्दल काहीही जे आहे जाहिरात वगैरे सरकारद्वारे जाहीर करण्यात आलेली नाही आहे, म्हणून सध्या तर आपण बोलू शकत नाही, परंतु ही जी आहे तारीख वाढू शकते. त्यानंतर मी खाली तुम्हाला एका वेबसाईटची लिंक देऊन देईल, जेणेकरून तुम्ही हा अर्ज डाउनलोड करू शकता. जे काही तुम्हाला जे स्वघोषणापत्र वगैरे जे अपलोड करायचं आहे ते मी तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे, आणि हे स्वघोषणापत्र वगैरे सगळ्या जे स्ट्रीम म्हणजे जे शिक्षण तुम्ही प्राप्त करत आहे त्यानुसार अलग अलग आहे. जसं 1ली ते 10वीपर्यंतसाठी वेगळा फॉर्म आहे, 11वी 12वीसाठी वेगळा फॉर्म आहे, आणि जे डिप्लोमा आहे त्यांच्यासाठी सुद्धा वेगळा फॉर्म आहे, जे डिप्लोमा डिग्री करत आहे त्यांच्यासाठी वेगळा आहे, आणि यातच तुम्हाला MSc IT साठी सुद्धा तुम्ही जे आर्थिक मदत इथून प्राप्त करू शकता. तर हे सगळे फॉर्मची लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. या वेबसाईटचीच लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. तुम्ही तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार इथून जो आहे तो अर्ज PDF इथून तुम्ही डाउनलोड करून घ्याल, आणि त्यामध्येच तुम्हाला स्वघोषणापत्र वगैरे मिळून जाईल. हे डाउनलोड करून तुम्हाला प्रिंटआउट करून त्यावर माहिती भरून ठेवायची आहे. आणि आता आपण पाहूया की ऑनलाईन अर्ज कसा भरायचा. तर मित्र, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला बांधकाम कामगार मंडळाची ऑफिशियल वेबसाईट ती आहे ओपन करून घ्यायची आहे. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, ते तुम्हाला ओपन करायची आहे. वेबसाईट ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला होम पेजवर काही या प्रकारचं ऑप्शन मिळत असेल. यामध्ये तुम्हाला रेड कलरचं जे ऑप्शन आहे, अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम किंवा अप्लाय ऑनलाईन रिन्युअल, कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन, कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन, काही या प्रकारचे तुम्हाला इथे जे आहे खाली ऑप्शन दिसतच असेल हे सगळे ऑप्शन. तर यामध्येच तुम्हाला जे आहे अर्ज करण्याची लिंक दिलेली आहे. त्याआधी मी तुम्हाला एक विनंती करतो की जर तुम्ही आणखी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर मित्र हो, वारंवार तुम्हाला विनंती करतोय की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलवर सेट करा. तर अर्ज करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला ऑनलाईन अप्लाय यावाल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. जसं मित्र हो त्यावर तुम्ही क्लिक करसाल एक नवीन पेज तुमच्यासारखं समोर ओपन होईल. इथे तुम्हाला सिलेक्ट ॲक्शनमध्ये न्यू क्लेमवर क्लिक करायचं आहे, किंवा जर तुम्ही ऑलरेडी अर्ज केला असेल तर अपडेटवर करू शकता. जर नवीन अर्ज करताय तर न्यू क्लेमवर क्लिक करा, आणि इथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून नेक्स्टवाल्या बटनवर क्लिक करायचं आहे, आणि त्यानंतर OTP व्हेरिफिकेशन पूर्ण करायचं आहे. OTP व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुमच्यासमोर काही या प्रकारचा फॉर्म येऊन जाईल. आता हा फॉर्म जो आहे असणार आहे काही यामध्ये तुमची पहिलीच पूर्ण माहिती घेतलेली असते, आणि आता फक्त जे काही माहिती या फॉर्ममध्ये भरलेली नाही तीच भरायची आहे. यामध्ये तुमचं बँकेचं वगैरे सगळी माहिती ऑलरेडी घेतलेली असते. यामध्ये फक्त तुम्हाला खाली यायचं आहे, आणि खाली आल्यानंतर तुम्हाला सिलेक्ट स्कीम कॅटेगरी योजना श्रेणी निवडा यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला शैक्षणिक कल्याण योजना यावर क्लिक करायचं आहे, आणि सिलेक्ट स्कीममध्ये तुम्हाला योजना निवडाचं जे ऑप्शन आहे त्यामध्ये क्लिक करायचं आहे. आता यामध्ये तुम्ही तुमच्या स्ट्रीमनुसार जे आहे सिलेक्ट, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं 2,500 रुपये जर असेल तर तुम्हाला 1ली ते 7वी वर्गापर्यंतचं जे तुमचं आहे ते सिलेक्ट करावं लागेल. आणि जे मी तुम्हाला जे स्क्रीनवर ते ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं जे फॉर्म डाउनलोड करायचं सांगितलं होतं तिथून तुम्हाला तुमची अमाऊंट पाहून घ्यायची, आणि त्या अमाऊंटसाठी तुम्हाला जे आहे मित्र हो तिथून अर्ज करायचा आहे. आता अर्ज केल्याच्या नंतर इथं मुलीचे नाव, तर मुलींचं नाव जे राहणार आहे ते तुम्हाला तिथे टाकायचं आहे. त्यानंतर आधार कार्ड नंबर तुमचं जे राहील तो टाकायचा आहे. वय जे आहे तिथे ऑलरेडी येऊन जाईल. त्यानंतर इयत्ता असं तुम्हाला ऑप्शन दिसत असेल, इयत्ता, स्कूल, शाळेचं नाव, शाळेचा ॲड्रेस, बोर्ड ऑफ एज्युकेशन मंडळ, त्यानंतर उत्तीर्ण झाल्याचं वर्ष, अशी सगळी माहिती तुम्हाला तिथे जे आहे भरून द्यायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला इथे जे आहे डॉक्युमेंट्स अपलोड करायला लावतील. तर इथे अपलोड करताना तुम्हाला माहिती आहे का बोनाफाईड सर्टिफिकेट दिलेलं आहे, तिथे बोनाफाईड करायचं आहे. चाइल्ड आधार कार्ड, पाल्याच्या आधार कार्डमध्ये तुम्हाला मुलाचं आधार कार्ड, शिधापत्रिका म्हणजे राशन कार्ड तुम्हाला इथे जोडावं लागेल, आणि राशन कार्डवर मुलाचं नाव असलं पाहिजे, ही गोष्ट मात्र लक्षात असू द्या. मी फॉर्मसुद्धा भरून तुम्हाला दाखवणार आहोत, पण त्याआधी मी तुम्हाला हे दाखवून देतो की सर्व तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर तुम्ही हा व्हेरीफाईड जो ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून सिम्पली येसवाल्या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही येसवाल्या बटनवर क्लिक करसाल, क्लिक लोड व्हिजिटिंग डेट्सवर क्लिक करायचं आहे, आणि त्यानंतर तुम्हाला इथे कॅलेंडरसारखं ऑप्शन येईल. आता तुम्हाला कॅलेंडर किंवा जे खाली जागा दिलेली आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे, आणि यामध्ये तुम्हाला
तुम्हाला ग्रीन कलरमध्ये जे ही तारीख दिलेली राहील त्यामध्ये तुम्हाला क्लिक करावं लागेल. आता जे ऑरेंज आहे तिथं ऑलरेडी जागा भरलेली आहे. लाल म्हणजे तुम्हाला शासकीय सुट्टी आहे. तर तुम्हाला जे हिरवंवालं आहे त्यामधली कोणतीही तारीख तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर मी उपरोक्त सादर केलेली माहितीचं जे टिक बॉक्स आहे त्याला हे करून तुम्हाला सबमिटवाल्या बटनवर क्लिक करून द्यायचं आहे. जसं मित्र तुम्ही हे फॉर्म सबमिट करून देसाल त्यानंतर तुमच्यासमोर एक आहे ना रजिस्ट्रेशन स्लिप जे आहे किंवा पावती आहे ते येऊन जाईल. तर मित्र तुम्हाला ती पावती घेऊन जे आहे व्हेरिफिकेशन करावं लागेल. मी तुम्हाला दाखवून देतो. प्रिंट अपॉइंटमेंट लेटर यावाल्या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं त्यावर क्लिक करणार त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल. तिथे तुम्हाला प्रिंटचं ऑप्शन मिळेल आणि तिथून तुम्ही तिची PDF डाउनलोड करू शकता. आणि त्यानंतर जेही डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेलं आहे ते आणि जे तुम्ही रजिस्ट्रेशन पावती काढलेली आहे ते त्यांच्या प्रिंटआउट एकामेकाला जोडून त्याचा बंच करून घ्या आणि जी तुम्ही तारीख निवडलेली आहे त्या दिवशी तालुका किंवा जिल्हास्तरीय जे तुमचं इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आहे त्याच्या विभागात जाऊन तुम्हाला तो ऑफलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज सबमिट करायचा आहे. तर काही या पद्धतीने तुम्ही बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजनेसाठी अर्ज करू शकता. जर तुम्हाला समजला नसेल व्हिडिओ तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मी तुमच्यासाठी पुन्हा डिटेल्डमध्ये एक न्यू व्हिडिओ घेऊन येईल. आशा करतो व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.